काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी दाखल झाले। तर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना ते गावी आल्याने मोठी उत्सुकता आहे। आज ते दरे येथील ग्रामदैवत जननी मातेचं दर्शन घेतील, दरेतल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनायला हवेत अशी मागणी दरेतील ग्रामस्थांनी केली आहे। यासाठी ग्रामस्थांनी जननी मातेला आणि उत्तरेश्वराला साकडं घातलंय। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचं आता उत्सुकता लागलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी आलेले आहेत। आपण सध्या त्यांच्या गावी आहोत आणि गावकऱ्यांना नक्की काय वाटतंय, मुख्यमंत्री कोण पाहिजे, गावकऱ्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत की काय वाटतं आपल्याला आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावा। मुख्यमंत्री म्हणजे आमचंच पाहिजे। त्यांनी चांगले केले, लाडक्या बहिणींना चांगलं त्यांचं लाडक्या बहिणींचं केलंय। त्यांच्या मुलांना अन्न खायला मिळत नव्हतं, ते मुख्यमंत्र्यांनी अन्न खायला लावलं आणि मुख्यमंत्री आमचाच पाहिजे, आमचा दादाच झालं पाहिजे। या 2.5 वर्षात भूतोन भविष्य असं त्यांनी काम केलेलं आहे। त्याच्या सर्वसामान्य मराठ्याचा माणूस, गरिबातला माणूस आणि त्यांना गरिबाची जाण असणारा, सर्वसामान्याला जाण असणारा आणि त्या सर्वसामान्य प्रत्येक वाडी कोतवाड्यापर्यंत त्यांचं जे कामाचा विकास जे पोहोचलाय, त्यामुळे तेच परत मुख्यमंत्री झाले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे। दादाने आमच्या रस्ते केलं, पाय वाटावा त्यात आम्हाला चांगलं जायला सूचना केली, सर्व दादाने केलं। पाण्याचं बिण्याचं आमचं सर्व केलंय, पण फक्त आम्हाला दादाच मुख्यमंत्री व्हायचं बघायचं आहे। मी भाजप पक्षाला एवढंच सांगू इच्छितो की भाजपनं आपल्या मित्र पक्षांना जरी त्यांच्याकडे बहुमत आलं असलं तरी मित्र पक्षांची मनं नाराज होतील अशा प्रकारची चाली कुठल्याही खेळू नयेत। आणि एक जो तुमचं काही ते महाराष्ट्रात नसताना तुम्हाला आज जनमानसात पोहोचवणारा जो पाया आहे तो शिवसेनेचा आहे आणि त्या शिवसेनेतलं सगळ्यात प्रामाणिक, इमानदार आणि कर्तबदार आणि एकदम झिरोतनं वर आलेलं व्यक्तिमत्व आहे ते एकनाथ शिंदेंचं आहे। तेव्हा आपण सर्वांनी, भाजपच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एकच लक्षात ठेवा की शिंदे साहेबांना दगा देऊ नका। शिंदे साहेबांना दगा देऊ नये असं गावकऱ्यांना वाटतंय, साताराच्या सर्व भूमिपुत्रांना वाटतंय आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत असं वाटतंय। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, दरे, सातारा।